नमस्कार मित्रांनो, पुन्हा घेऊन आलो तुमच्यासाठी महाराष्ट्र सेट एक्झाम 2011च्या पेपरची जी काही पीओक्यू सिरीज आपण सुरू केली त्यातील रिझनिंगचा प्रश्न 28वा. चला प्रश्न वाचूयात. काय आहे बघा. इथे विचारलंय, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत अक्षरांचे संकेतन अंकांनी केले जाते. अंकांचा क्रम हा अक्षरांच्या क्रमानुसारच असेल असे नाही. या भाषेत जीओडीचे संकेतन 2 4 3, DAM चे संकेतन 1 3 5 आणि OAT चे संकेतन 7 2 1 असे केले आहे. ह्या भाषेत DOT हा शब्द कसा लिहाल? बघा, काही शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दांचं संकेतन काही अंकांनी केलेलं आहे. म्हणजे शब्द आणि अंक ह्याच्यावरचा हा प्रश्न आहे. बघा, प्रश्न फार सोपा आहे, परंतु शब्द छोटे असल्यामुळे आणि एकच शब्द परत परत रिपीट झाल्यामुळे आपलं कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, तर असे प्रश्न सोडवताना थोडीशी काळजी घेतली पाहिजे. बघा, आपण प्रश्न सोडूयात 1 बाय 1, म्हणजे एका पद्धतीनं जसं जीओडी दिलंय, त्यानंतर डॅम दिलंय आणि OAT दिलेलं आहे. हे एका खाली एक लिहून घेऊयात आणि ते सोडवण्याचा आपण प्रयत्न करूयात. बघा, आता जीओडी साठी काय संकेतांक वापरला आहे, तर 2 4 3. DAM साठी काय संकेतांक वापरला आहे, 1 3 आणि 5. आणि OAT साठी काय संकेतांक वापरला आहे, 7 2 आणि 1. आपल्याला शोधायचा कशाचा, DOT चा संकेतन आपल्याला शोधायचा आहे. बघा मित्रांनो, आता डी कुठे कुठे दिसतं, इथे एक दिसतं, इथे एक दिसतं आणि इथे एक दिसतं. 3 ठिकाणी डी दिसतं, परंतु ह्याचा आपल्याला काही उपयोग नाही. आपल्याला उपयोग कशाचा करायचा आहे, ह्याचा आणि ह्याचा. बघा, आता इथं 2 4 3 आणि 1 3 5. आता इथं कॉमन काय आहे, डी आहे आणि दुसरा कुठलाच शब्द आपल्याला कॉमन दिसत नाही. त्यामुळे कॉमन अंक कुठला आहे, 3 आहे. म्हणून डी साठी काय अंक येणार, 3. बरं, ठीक आहे. ओ बघा, ओ कुठे कुठे आहे, इथे एक आहे आणि इथे एक आहे. 2च ठिकाणी ओ आहे. मग इथं 2 4 3 7 2 1 आणि कॉमन काय आहे बरं, दोघांमध्ये ओ कॉमन आहे. मग ह्याच्यात अंक कुठला कॉमन आहे, 2 आणि 2. मग ओ साठी काय येणार, 2. आता टी बघा, टी कुठे आहे, फक्त इथे एकच ठिकाणी टी आहे. बरं, आता ओ आपला काय आलाय, 2 आलेला आहे. आता DAM आणि OAT ह्याच्यामध्ये ए कॉमन आहे. मग ह्याच्यात कॉमन काय आहे, 1 आणि 1 हे कॉमन आहे, म्हणजे ए पण गेला. आता टी राहिलेला आहे 7 आणि 5. बघा, आता 5 साठी काय येतं का बरं, 5 साठी दुसरा कुठलाही अंक नाही किंवा शब्द नाही. म्हणून आता 1 गेला, 3 गेला. 5 साठी काय राहिलं, मग M 5 साठी येणार, परंतु मग 5 ची आपल्याला आवश्यकता नाही. मग उरला किती, एकच, 7. मग DOT साठी कोणता आला, 3 2 7, 3 2 7. मग हे पर्यायापैकी कुठे ऑप्शन मधले आहे, बी मध्ये आपल्याला दिसून येतं. त्यामुळे पर्याय क्रमांक बी. बघा मित्रांनो, असे प्रश्न जे आहेत ते आपल्याला काळजीपूर्वकच सोडावे लागतात. कारण कसं असतं, एका शब्द परत परत रिपीट होतात, त्यामुळे अंकामध्ये आपलं कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे हे प्रश्न काळजीपूर्वक सोडवले तर आपल्याला सहज 2 मार्क्स मिळू शकतात. आय होप प्रश्न तुम्हाला समजला असेल. भेटूयात आपण नवीन प्रश्नासोबत. थँक्यू.